तर पुण्यामध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं 60 कोटी रुपये खर्च केल्याचं रोहित पवार म्हणाले। पैसे जास्त असलेल्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली असाही आरोप रोहित पवारांनी केलाय। तर विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं निष्ठावंतांना डावलल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय। या तिन्ही पक्षाकडनं असे काही उमेदवार दिले त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे। त्यातले जर 40% उमेदवार बघितले तर काँग्रेसकडनं इम्पोर्ट केलेत, आमच्याकडनं इम्पोर्ट केलेले, म्हणजे त्यांच्या निष्ठावंतांना त्यांनी बाजूला ठेवलं। का ठेवलं? कारण त्यांचे जे निष्ठावंत आहेत भाजपचे ते कमी पैशावाले आहेत। तिथं कोणाला उमेदवारी दिली तर अशा लोकांना दिली जे बाहेरून आणलेत आणि त्यांच्याकडे पैसा दाबून आहे। आता हे सगळ्याच पक्षाच्या बाबतीत झालंय, पण चर्चा मात्र ही पुणे सीटच्या म्हणजे अजितदादांच्या पक्षाची जरा जास्त होते। आम्ही जे काय ऐकलेला आकडा आहे तो कुठेतरी 60-70 कोटीच्या आसपास आहे। हा आकडा फारच मोठा आहे। सुनील तटकरेंबद्दल आणि प्रफुल्ल पटलांबद्दल ते कोणाचेच नाहीत। ते न साहेबांचे होते, न दादांचे होते, न ते कार्यकर्त्यांचे, न ते पदाधिकाऱ्यांचे आहेत। त्यामुळे जल्लोष ते करतील, बरंच काय करतील, कारण का त्यांची ती विचारसरणीच आहे। जो व्यक्ती कोणाचाच नाही त्या व्यक्तीबद्दल आता आपण बोलून वेळ का घालवायचा? विषय पुण्यातून उमेदवारी देण्यासाठी 50 कोटी रुपये रोहित पवारांनी की राष्ट्रवादी पक्षानं पुण्यात उमेदवारी देण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले। एक असं आहे की त्यांनी का आरोप करावा तो त्यांच्याजवळ लखला व्हावा। आमच्या पक्षाचे उमेदवार आम्ही पक्षाने त्या ठिकाणी ठरवलेले आहेत। आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये किती उमेदवार करायला मिळाले त्याचा पहिला दुर्बिणीने शोध त्यांनी घ्यावा, मग आमच्या पक्षाच्याबद्दल बोलावं। आपलं आहे ते बघा ना, दुसऱ्याचं कशाला वाकून बघत बसता आपण।